नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. जीवन प्रकाशामध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण वेगवेगळ्या राशींचे वैवाहिक जोडीदार कोणते योग्य आहेत, कोणते अयोग्य आहेत ते पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीबद्दल. तर कन्या राशी 6व्या नंबरची राशी आहे. आणखी बुध या राशीचा स्वामी आहे. तर ही राशी भूमी तत्वाची आहे, आणखी बरोबर अग्नी तत्व देखील आहे. तर या राशीचे कोणत्या राशीबरोबर चांगले पटेल आणि कोणत्या राशीबरोबर पटणार नाही ते आपण पाहूया. सर्वप्रथम मेष राशी. मेष राशी ही मंगळाची राशी आहे. आणखी बुधाचा मंगळ हा परमशत्रू आहे. त्याचबरोबर मेष राशीबरोबर कन्या राशीचा मृत्यू षडाष्टक योग होतो. त्यामुळे मेष राशीबरोबर कन्या व्यक्तीचा विवाह कदापि करू नये. असा विवाह जर केला तर तो खूप कष्टदायक असेल, खूप दुःखदायक आणखी भांडणयुक्त असेल. त्यामुळे हा विवाह करू नये. त्यानंतर आली वृषभ राशी. वृषभ राशी शुक्राची राशी आहे. आणखी बुध हा शुक्राचा मित्र आहे. त्याचबरोबर कन्या ही राशी चिकित्सक राशी आहे. आणखी वृषभ राशी आहे ती प्रेमयुक्त राशी आहे, प्रेमळ राशी आहे. वृषभ राशी ही मेहनती आहे, आणखी आज्ञाधारक असते, इतरांचे ऐकते, आणखी मेहनत करते. या राशीच्या व्यक्ती सहसा मोठ्या पदावर जात नाहीत. तशी कन्या राशी नाही. कन्या राशी ही उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न करणारी रास आहे. आणखी हिच्याकडे बुद्धी आहे, अफाट बुद्धी आहे. आणखी तिच्या सामर्थ्यावर ते लोक वरच्या स्तरावर जाऊ शकतात. कन्या राशी ही चिकित्सक आहे, त्यामुळे डॉक्टर. त्यामुळं वृषभ आणखी कन्या यांचे चांगले जमेल, कारण नवपंचम योग आहे, शुभ नवपंचम योग आहे. त्यामुळे कन्या आणखी वृषभ या राशीचे चांगले पटेल. त्यामुळे यांचा विवाह जर गुण व्यवस्थित जुळत असेल तर तुम्हाला करायला हरकत नाही. त्यानंतर आली मिथुन राशी. मिथुन राशी ही बुधाचीच राशी आहे. त्यामुळे या दोघांचे पटायला पाहिजे. पटण्यामध्ये तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. मिथुन राशी ही ज्यादा कन्फ्युजन आलेली रास आहे, डबल माइंडेड रास आहे, निर्णय क्षमता यांची कमी आहे. तशी कन्या राशी नाही. कन्या राशीची निर्णय क्षमता एकदा त्यांनी पूर्ण छाननी केली, पडताळणी केली की नंतर ते ठामपणे निर्णय घेतात. त्यामुळं यांच्यामध्ये थोडीफार कुरबुर होऊ शकते, परंतु दोन्ही राशींचा एक स्वामी आहे, त्यामुळे यांचे जमायलाच पाहिजे, आणखी जमवून घेऊ शकतात. त्यामुळे काय यांचा विवाह करायला हरकत नाही, निभावून नेईल. त्यानंतरची कर्क राशी आहे. कर्क राशी सात्विक राशी आहे, कोणाच्या आल्या गेल्यात येणार नाही. चंद्र स्वामी आहे हिचा. आणखी बुध आणखी चंद्र हे परमशत्रू नाही आहेत, आणखी एकमेकांशी जमवून घेऊ शकतात. दोन्ही गतिमान ग्रह आहेत. त्यामुळे कर्क राशी ही इतर राशी जुळवून घेणारी राशी आहे. त्यामुळे कन्या राशीवर त्यांचे जमण्यास हरकत नाही. परंतु इतर कोष्टकातील गुण हे जुळले असतील, व्यवस्थित आपल्याला समाधानकारक वाटत असतील, तरच हा विवाहाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आली सिंह राशी. ही शत्रू ग्रहाची रास आहे. रवी आणखी बुध हे शत्रू आहेत. आणखी या दोघांचे सहसा पटणार नाही, कारण सिंह हा राजा आहे, आणखी त्याला सगळ्यांना आज्ञा द्यायला आवडतात. आणि कन्या हा बुद्धिमान आहे. कन्याची व्यक्ती बुद्धिमान आहे, त्यामुळे ती अशाच व्यक्तीचे ऐकेल ती जी त्यांच्या बुद्धीची कदर करेल. जर त्यांना कोणी नियंत्रणाखाली ठेवायचा प्रयत्न केला तर कन्या राशी त्यांचा ऐकणार नाही, आणखी उलट त्यांना त्याचे उलट परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे सिंह राशी आणखी कन्या राशी यांच्यामध्ये इगोमुळे त्यांच्यामध्ये जमण्याची शक्यता कमी आहे. शत्रू ग्रहाची पण रास आहे. त्यामुळे कन्या आणखी सिंह याचा विचार न केलेलाच बरा. त्याच्यानंतर आली कन्या. कन्या आणखी कन्या राशी यांचं जर सांगण्याची गरज नाही आहे, फक्त एक नक्षत्र आणखी एक चरण नसावा. इतर बाकी गोष्टी तर जुळतीलच, आणि जुळेल ते पाहून मग तुम्हाला यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर तुळ राशी. तुळ राशी ही शुक्राची रास आहे. कन्या ही बुधाची. पुन्हा एकदा मित्र ग्रहाच्या राशी आहेत. तुला ही व्यवहारी राशी आहे, कन्या देखील व्यवहारी राशी आहे. तुला ही थोडी कंजूस राशी आहे, दुसऱ्यांवर खर्च करायला मागत नाही. तसे कन्या राशीचं नाही आहे. कन्या राशी दुसऱ्यांवर खर्च करायला तयार असते, फक्त त्यांना लोकांनी इज्जत दिली तर ते त्याच्यावर जास्त खर्च करतात. तुला राशी तशी नाही आहे, पक्की व्यवहारी राशी आहे. आपल्याला किती मिळते, आपला फायदा किती आहे, प्रत्येक गोष्टी ते पाहतात. त्यामुळे या मुद्द्यावरून यांच्यामध्ये थोडेफार क्लॅशेस होऊ शकतात. परंतु इतर गुण जर व्यवस्थित जुळत असतील तर तुला राशीचा देखील कन्या राशीबरोबर विवाह करण्यासाठी विचार करण्यास हरकत नाही. योग्य विचार असेल तो
त्याच्यानंतर आली वृश्चिक राशी. वृश्चिक राशी, कन्या राशी, शत्रुग्रहाच्या राशी आहेत. एक मंगळाची राशी आहे, आणखी एक बुधाची राशी आहे. परंतु वृश्चिक आणखी कन्या याच्यामध्ये लाभयोग होतो, त्यामुळे यांच्यामध्ये जमण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आणि वृश्चिक एवढी जहाल रास नाही आहे जशी मेष राशी आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या कन्या राशीवाल्यांनी तर व्यवस्थित गुण आणि ग्रह मैत्री जमत असेल तर यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आली धनुराशी. धनुराशी ही गुरुची राशी आहे. बुधाचा गुरु हा शत्रू नाही आहे, परंतु न्यूट्रल आहे, सम, म्हणजे शत्रू देखील नाही आणखी मित्र देखील नाही. त्यामुळे यांचे जमायला हरकत नाही. परंतु धनुराशी ही द्विस्वभावी राशी आहे, तशीच कन्या देखील द्विस्वभावीची आहे. त्यामुळे यांच्यामध्ये थोडीफार ॲडजस्टमेंट होऊ शकते, परंतु इतके सहज अशी जमणार नाही. परंतु जर इतर गुण जुळत असेल तर तुम्हाला संकटकालीन निर्णय घेण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर धनुराशीनंतर आली राशी मकर राशी. मकर राशीचा नवपंचम योग होतो. मित्र राशी आहे, शनी बुध मित्र आहेत. आणखी मकर आणखी कन्या राशी याचा जरी नवपंचम योग झाला, जरी यांचा नवपंचम योग होत असला तरी तो अशुभ नवपंचम योग आहे. त्यामुळे या दोघांचा विवाह करताना तुम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. व्यवस्थित ग्रहमान असतील, कुंडली व्यवस्थित असेल तरच यांच्या विवाहाचा निर्णय घ्यावा, नाहीतर विवाह या दोघांचा करू नये. जरी मित्रग्रह असतील तरी. त्याच्यानंतर आला कुंभ राशी. कुंभ राशी पुन्हा शनीची राशी आहे, आणखी ती बुधाबरोबर मैत्री आहे शनीची, त्यामुळे यांच्यामध्ये बऱ्यापैकी जमू शकते. परंतु दोन्ही बौद्धिक राशी आहेत. कन्या जशी अफाट बुद्धीची कारक आहे, तसेच कुंभ देखील सखोल ज्ञानाची कारक आहे. त्यामुळे दोघांमध्ये बुद्धिवादी म्हणजे बुद्धीवरून त्यांचे थोडेफार वादविवाद होऊ शकतात. त्याचबरोबर या दोघांमध्ये षडाष्टक योग होतो, जो प्रीती षडाष्टक योग आहे, मृत्यू षडाष्टक नाही आहे. तरी म्हणजे ज्यांना भांडून संसार करायचा, ज्यांना भांडून संसार करण्यामध्ये चालत असेल, म्हणजे ज्यांना भांडून संसार केलेले चालत असेल तर त्यांनी कुंभ राशीचा विवाहाचा विचार करण्यास हरकत नाही. परंतु संकटकालीन निर्णय असेल असा म्हणजे सहजपणे हा निर्णय घेता येणार नाहीये. तुम्हाला खूप विचार करून निर्णय घ्यावा लागेल. बाकी ग्रहमान कसे आहेत, ग्रहांची ताकद कशी आहे, आणखी ग्रह अनिष्ट तर नाही आहेत ना, आणखी स्वभाव दोघांचे पाहूनच ह्या विवाहाचा विचार तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर आणखी मीन राशी. पुन्हा एकदा गुरुची राशी, न्यूट्रल राशी. मीन राशीचा देखील तुम्ही कन्या राशीसाठी विचार करू शकता, कारण यांच्यामध्ये चांगले गुणमिलन होते. तुम्ही गुणमिलन व्यवस्थित पहा, आणखी त्यानंतर मीन राशीचा विवाहाचा विचार तुम्ही करू शकता. गुरु आहे, जलराशी आहे. मीन राशी पुन्हा एकदा डबल माइंडेड, द्विस्वभावी. आणखी कन्या राशी जरी द्विस्वभावी असली तरी एकदा कन्या राशीने निर्णय घेतला की तो पक्का करते, तसे मीन राशीचे नाही आहे. मीन राशी कायम अध्यात्मातच असते. त्यामुळे या दोघांमध्ये तसे सहजासहजी पटणार नाही, परंतु संकटकालीन निर्णय घ्यायला हरकत नाही इतर गुण जुळत असतील तर. मीन राशीमध्ये देखील गुणमिलन चांगले आहे. त्यामुळे यांच्यामध्ये गुणतालिकामध्ये चांगले मिलन येऊ शकते, आणखी चांगले गुण मिळू शकतात. त्यामुळे मीन राशी कन्या राशीसाठी रिजेक्ट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही व्यवस्थित तारतम्याने निर्णय घ्या, आणखी त्याच्यानंतर या दोघांचा विवाह ठरवा. तर मित्रांनो, ही होती माहिती कन्या राशीच्या योग्य जोडीदाराबद्दल. म्हणजे कन्या राशीने कोणत्या राशीच्या व्यक्तीबरोबर विवाह करावा आणि कोणत्या व्यक्तीबरोबर करू नये याबद्दल माहिती. आपल्याला जर व्हिडिओला आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आणखी व्हिडिओला शेअर जरूर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह सिंह राशीवर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जी असेल तुळ राशीवर. तोपर्यंत राम राम. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.